आधी तेल आणि आता युद्धामुळे इंटरनेटही धोक्यात आलंय। पश्चिम आशियातील युद्धामुळे हॉर्मुझमध्ये तणाव वाढल्यास भारतातील डेटा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। आता तुम्ही म्हणाल हे इंटरनेट तर सॅटेलाइटने चालतं, तर युद्धाचा इंटरनेटशी काय संबंध, त्यावर कसा परिणाम होणार, सर्व काही सांगतो। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। पश्चिम आशियातील युद्धामुळे जगभरामध्ये तेल आणि गॅस पुरवठ्यावर संकट निर्माण झालंय, पण आता एक नवीन चिंता समोर आली आहे। या तणावाचा परिणाम भारताच्या इंटरनेटवर देखील होऊ शकतो, कारण या सगळ्या गोष्टींचं केंद्र आहे हॉर्मुझची सामुद्रधुनी। आता तुम्हाला कदाचित वाटत असेल की इंटरनेट तर हे सॅटेलाइटने चालतं, पण वास्तव थोडं वेगळं आहे। जगातील जवळपास 95% इंटरनेट ट्रॅफिक हे समुद्राच्या खाली पसरलेल्या फायबर ऑप्टिक्स केबलमधून जातं। या केबल्स म्हणजेच जगाला डिजिटल जगाशी जोडणारी एक लाईफलाईन आहे, आणि या केबल्सपैकी अनेक हॉर्मुझच्या आसपासच्या समुद्री भागातून जातात। भारताचंही आंतरराष्ट्रीय इंटरनेट कनेक्शन हे मोठ्या प्रमाणामध्ये अरबी समुद्रातून आखाती देश आणि युरोपकडे जाणाऱ्या केबल्सवर अवलंबून आहे। रिपोर्ट्सनुसार भारताच्या पश्चिम दिशेला जाणाऱ्या इंटरनेट ट्रॅफिकचा जवळपास 1/3 भाग म्हणजेच 1/3 पार्ट याच मार्गातून जातो। याच मार्गातून आपल्या अनेक महत्त्वाच्या सेवा चालतात, जसं की क्लाउड कम्प्युटिंग, आंतरराष्ट्रीय बँकिंग नेटवर्क, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे डिजिटल ऑपरेशन्स आणि सोशल मीडिया, आणि सोबतच स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म देखील याच याच्यातून चालतात। पण तुम्ही म्हणाल युद्ध तर जमिनीवर आणि हवेत एकमेकांवर मिसाईल टाकून सुरू आहे, मग समुद्राखालील या वायर्सला काय धोका? तर असं आहे की हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्ध सुरू झालं तर समुद्राखालील या केबल्स धोक्यात येऊ शकतात। कशा? तर समुद्रातील जहाजांचे अँकर, नौदलाच्या हालचाली, समुद्रातील अपघात किंवा पाण्याखालील स्फोट यामुळे या केबल्सना नुकसान होण्याची शक्यता असते। जर एखादी मोठी केबल कापली गेली तर इंटरनेट ट्रॅफिकवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो। आणि जर या केबल्सला नुकसान झालं तर ठीक नाही करता येत का बाबा? तर ठीक करता येतं, पण सामान्य परिस्थितीमध्येच जर या केबल्स दुरुस्त करायच्या असतील तर विशेष जहाजाच्या मदतीने ती केली जाते। पण युद्धासारख्या परिस्थितीमध्ये अशा दुरुस्तीसाठी महिने लागू शकतात। इथं एक दिवस इंटरनेट बंद पडलं तर देशात धिंगाणा होऊ शकतो, तर महिने म्हणजे हाहाकार माजेल। मग यावर काही दुसरा मार्ग नाही आहे का? तर यावर काही तज्ज्ञ सांगतात की डेटा दुसऱ्या केबल्स मार्गावर वळवला जाऊ शकतो, पण त्या मार्गांची क्षमता मर्यादित असते, आणि या मर्यादित क्षमतेमुळे काय होईल तर इंटरनेटची स्पीड कमी होईल किंवा सर्व्हिसेस डिले होईल। अशी परिस्थिती निर्माण झाली तर तुम्हाला त्याचा फटका बसेल। आता जरा थांबा, एक समाधानाची गोष्ट आहे, ती म्हणजे याचा भारतातील घरगुती इंटरनेटवर लगेच परिणाम होणार नाही, पण आंतरराष्ट्रीय वेबसाईट, क्लाउड सेवा आणि परदेशी सर्व्हिसेसशी जोडलेल्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्याला त्याचा परिणाम होईल। म्हणजे काय तर परदेशातल्या वेबसाईट्स उघडायला जास्त वेळ लागला, आणि ऑनलाईन सेवांमध्ये देखील विलंब होऊ शकतो किंवा इंटरनेट स्लो होणं असं देखील होऊ शकतं। व्हॉट्सअप, फेसबुक, ॲमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स हे सर्व विदेशी वेबसाईट आहेत, त्या स्लो होतील। हा तणाव फक्त तेल बाजारासाठीच नाही तर जगाच्या डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी देखील मोठं आव्हान ठरू शकतं। आता पाहायचं म्हणजे तेच आहे की या भागातील परिस्थिती पुढे कशी बदलते, कारण आजच्या जगामध्ये समुद्राखालील केबल्स म्हणजेच इंटरनेटची खरी लाईफलाईन आहे। त्यामुळे जर ते डॅमेज झाली तर तुमचं इंटरनेट देखील स्लो होऊ शकतो, आणि तुमच्या लाईफस्टाईलवर देखील त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे आता प्रार्थना करा की हे युद्ध लवकर थांबलं पाहिजे आणि तुमच्या इंटरनेटवर त्याचा परिणाम होऊ नये। तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आणि तुमच्या मित्राला लगेच ही माहिती शेअर करा, कारण तुमचं इंटरनेट आणि तुमच्या मित्राचं इंटरनेट देखील यातून अफेक्ट होणार आहे। अशाच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 मराठीला फॉलो करायला देखील विसरू नका। नमस्कार।